तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद भरतजी मोरे. आता आमच्या समवेत जॉईंट होत आहेत दिप्पीजी माने यांना आपण पाहत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. दोन्ही संघाला विनंती करेल एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. विशाल दहागावकर अर्थातच उर्फ बाळा आणि एका साईडला गणेश जाधव यांना आपण पाहत आहेत. दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत. सामन्याला होते सुरुवात. धनंजय दवणे मॅन फ्रॉम तारापूर, तर एका साईडला आपण पाहत आहेत MPL चा पुरेपूर अभ्यास असलेला खेळाडू. लेदर क्रिकेटचा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो, पूर्णपणे अभ्यास आहे. प्रशांत घरतला इन होताना आपण पाहत आहेत विकेट कीपरच्या भूमिकेत. पहिलाच बॉल फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने ही एक क्वालिटी फलंदाजाची ओळख असते. किरण गुरुद्वान पुढे सरसावत असताना मॅन फ्रॉम सफाळे एक रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद 1 वर जाऊन पोहोचले गेले. निश्चित दुपारच्या रखरखत्या रणरणत्या उन्हामध्ये प्रेक्षकांना क्रिकेटची एक खमंग मेजवानी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. दोन्ही संघांचा विचार केला तर क्रिकेटमधील दादा खेळाडू आज मात्र या MCC क्रिकेट क्लबच्या मैदानावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी अनेक मैदानं गाजवलेले आहेत ते मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आज आमच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर आपल्याला पाहायला मिळतील एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकणार आहोत. गणेश जाधव एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख मीरा भाईंदर परिसरातून आज उपस्थित झालेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. तर धनंजय दवणे अनेक मैदाने ज्यांनी गाजवलेली आहेत. हा चेंडू आपण पहिला लेफ्ट केला होता. प्रशांत गरतकडून चूक जरूर झाली, चेंडू मिस होतोय. +1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3. या धावसंख्येवर शैवी 26 चंदनसार या टीमची. निश्चित अतिरिक्त 2 वाईटच्या धावांनी धावफलक वधारलं जाईल. धावफलक 3 या कड्यावरती पोहोचते. डावकुरे आताच्या गणेश करिता थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळाला. डावकुरे आताचा धनंजय अर्थातच हे क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विशेषतः हे जास्त पाहायला मिळतं, परंतु लेदर बॉलचं थोडं चित्र वेगळं असतं. परंतु लेदर बॉलचा पुरेपूर अनुभव असलेला बाळा स्ट्रायकरींकडे. अप्रतिम स्विचिटचा फटका खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल फार वेगाने. अप्रतिम क्लास. विघ्नेश साखतोडेला बीट करत चेंडू निघून जातोय. याचा स्विफ्ट एज एन एरो, बाणासारखा वेगवान. 4 रन. उत्तम ज्वेला स्कोर. थँक्यू डीजे मास्टर. व्यासपीठावरती अमितजी चुरी उपस्थित झाले तर त्यांचा सन्मान करतील आमचे जयेश बंधू अर्थातच बच्चू भाऊंना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अमित चुरी यांचा करूया सन्मान. ऑन साइडला ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. मकरंद पाटील डायरेक्ट हिट. बाल बचे असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने निशाणा साधला होता. विक्रांत ठाकूर पुढे सरसावतोय. चीनू बॅकअप साठी येतोय. तत्पूर्वी स्मार्ट सिंगल यावेळेला पाहायला मिळाली. एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. निश्चित व्यासपीठावर जर पाहिला तर अमितजी चुरी यांचा होतोय सन्मान. ज्यावेळेस चेंडू डिलिव्हर झाला शॉर्ट मिड विकेटला आणि बाळानं अगोदर अर्ली कॉल केला होता धावेकरिता, परंतु मकरंदच्या हातामध्ये चेंडू पाहिल्यानंतर थोडासा तो देखील नाखुश होता. कारण त्याला माहिती आहे मकरंदकडे देखील या पद्धतीचे हिट करण्याचे चांगले अनुभव आहेत, कारण तो देखील एक लेदर बॉलचा चांगला खेळाडू आहे. त्यामुळे थोडासा चिंतेमध्ये पाहायला मिळाला होता तो अर्थातच बाळा. नो डाऊट अबाउट इट. मकरंद पाटील ऑन साइडला फ्लिकचा फटका. विघ्नेश येत आहेत. व्हॉट अ कॅच. एक्सलंट कॅच. काय जबरदस्त झेल टिपला गेला. परफेक्ट कॅच कसा असावा हे विघ्नेश यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग. विकेट डाऊन. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट. थँक्यू. हे गीत ऐकावं की या गीताबद्दल बोलावं अशी द्विधा मनस्थिती नक्कीच होत असते, कारण ज्यांनी हे गीत संगीतबद्ध केलंय आदरणीय बिपिनजी वर्तक हे आपल्या दाखल झालेत. सोबतच हर्षवर्धन अर्थातच अभि बंधू देखील आपल्यामध्ये आहेत. या दोघेही बंधूंनी या MCC क्रिकेट क्लब करिता लिहिलेलं आणि सोबतच गायलेलं हे गीत
आणि एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातं हे गीत या स्पर्धेला, कारण एक वेगळी ओळख निर्माण केली या स्पर्धेनं या संपूर्ण विभागामध्ये. दोन्ही जर आपण पाहिलं तर गोड गळ्याचे धनी आहेत आणि स्वतः लिखित हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणं म्हणजे एक साधना असते आणि त्याच पद्धतीने हे दोन बंधू एवन ब्रदर्स जोडी आपल्याला पाहायला मिळते. ज्या व्यासपीठावर आहेत त्यांचं करूया आपण सुस्वागतम शब्द सुमनांनी. 8 वर पहिला धक्का पाहायला मिळतोय. धनंजय दवणे विकेट टेकर गोलंदाज यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हवेच्या झोताचा विचार करत फलंदाज प्रत्येक जण आपण पाहतायत की स्विच हिटचा फटका खेळण्याच्या मनस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. 8 वर 1 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिला पाहायला मिळतं. अप्रतिम कट करण्याचा प्रयत्न प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले होते. व्हाईट बॉलचा इशारा गंभीर पाटील यांच्याकडून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. स्थिती मात्र यावेळेला चांगली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु सिंगल डबलला महत्व दिलेलं नाहीये दीप्ती जिमाने. निश्चित मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटरकडून. यावेळीचा बॉल खोलात टाकला, खोदून काढला समोरच्या दिशेनं इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल वेल. तद्वर तुषार आलाय बॉलवरती, गॅदर करेल 1 धाव निश्चित मिळेल. या एकेरी धावेने सांघिक धावफलक 10 या दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचते. प्रमोद सर, बदलत्या क्रिकेटमध्ये प्रत्येक जण एक वेगळ्या परीचे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो, आपल्या आवाक्याबाहेरचे फटके खेळण्याचा कधी कधी प्रयत्न करतो आणि तुम्हाला निश्चित माहिती आहे की क्रिकेट हा नशिबाचा खेळ देखील आहे. ज्या दिवशी तुमच्या बाजूने असेल त्यावेळेस फटके लागतात, परंतु नशीब ज्या दिवशी तुमच्यावरती नाराज असेल त्या दिवशी बॅट देखील बोलू शकत नाहीये. आणि एक समतोल खेळ पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 10 धावांचा जर विचार केला तर शैवी 26 बॅटिंग करत असताना मोबदल्यामध्ये 1 गडी गमावलाय, तो अर्थातच गणेश जाधवच्या रूपानं. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 10 रन्स लवकरात लवकर बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतायत फलंदाज मिस्टर गणेश जाधव. संपूर्ण दारोमदार आतापर्यंत पाहायला मिळते. आकाश पांडे उर्फ पांडा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. टॉस जिंकल्यानंतर काय कॉन्फिडन्स लेवल आपल्याला पाहायला मिळतं की बॅटिंग स्वीकारले गेले. फार तर कमी प्रमाणात आपल्याला दीप्तीजी माने पाहायला मिळतं की संध्याकाळचं सत्र असतं 5:45 5:30 6 वाजता, त्यावेळेला बॅटिंग स्वीकारली जाते. तर काही फलंदाजांचा एवढा रिदम असतो, ऍज अ कॅप्टन म्हणून त्यांना निर्णय घेण्यामध्ये सक्षम असतात आणि तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय शैवी 26. हे नाव आल्यानंतर ऑटोमॅटिकली प्रत्येकाच्या मुखात येतं संदेजी जाधव यांचा संघ गेली कित्येक वर्ष शैवी 26 या नावाने खेळत असताना पाहायला मिळतोय. धनंजय नाईक जो झाई या गावातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगलं क्रिकेट नेहमीच MS11 झाई या टीम मधून मोतीलाल शहा यांच्या संघामधून त्याने नेतृत्व करत असताना अनेक मैदान आपल्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत, परंतु इथे सिच्युएशन वेगळी आहे. इथे कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. यावेळेला आपण पाहताय स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. अगदी नेत्रदीपक हा बॉल पाहायला मिळतो. अनबिलिव्हेबल गुड डिलिव्हरी. डेफिनेटली गेल्या काही वर्षांमध्ये धनंजयचा विचार केला तर आपल्या गावाच्या भौगोलिक क्षेत्राबरोबरच त्याने क्रिकेटचे नाव उंचावलंय असं धनंजय. वेगवान चेंडू होता ऑन साइडला. तुषार बसवत क्विकली येत आहे त्या ठिकाणी. मॅन फ्रॉम गोठणपूर पालघरचा खेळाडू. यंदाचा मात्र हंगाम तुषार बसवतने अतिशय चांगल्या पद्धतीने गाजवलाय. एका साइडला किरण गुरुद्वान कोण विसरेल जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. विराटन बुद्रुकच्या मैदानात चापेवाडी चषकामध्ये एक हाती सामना त्यांनी जिंकून दिला होता आणि दुसऱ्या खेळाडूला त्यांनी डेडिकेट केला होता तो सामना, अर्थातच मनीलला. यावेळेला आपण पाहताय 10 रन्स आणि इथे 1 रन ऍड होईल एक्स्ट्रा स्वरूपात. 11 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत आकाश पांडाचा विचार केला तर अजून त्याच्या बॅटमधून धावा आलेली नाहीयेत. वेगवेगळ्या फटक्यांची निवड करत असताना बॅटच्या मिडल ऑफ दी बॉलला घेता आलेलं नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा धनंजय सज्ज होतोय. स्विचिंगचा फटका ग्रीप बदलली बिटवीन द गॅप मध्ये. अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. टेक्निकली साऊंड गोड आवाजात गोड चौकार. उत्तम ज्वेलर 4 रन. तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी चमकते थँक्यू डीजे मास्टर. चौकार आलाय, धावफलकाला आकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. पहिल्या डावाचा खेळ जर पाहिला तर 1.3 षटकाचा खेळ आतापर्यंत झालाय. पांडाने खेळले आतापर्यंत 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 5 धावा त्यानं बनवल्यात. बाळानं खेळले 3 बॉल आणि त्याच्यामध्ये 6 धावा त्यानं बनवल्यात. सांघिक धावफलक
15 वरती आहे. धनंजय पुनश्च एकदा मार्गस्थ होईल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. एक वेगळा नियम आणि एक वेगळं क्रिकेट हे मालवडीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 मॅन्डेटरीचे पॉवर प्ले असतात आणि पुनश्च एकदा धनंजय सज्ज होतो. पुन्हा एकदा ह्यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आकाश आज वेगळ्याच स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. स्ट्रगल संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचं मैदान असो आयुष्याचं मैदान असो संघर्ष तुम्हाला करावाच लागतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 रन झालेले आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय. अतिशय सुंदर ही स्पर्धा एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजन अप्रतिम आहे. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला वी फॅक्टर मध्ये. विघ्नेशला बीट करत चेंडू निघून जाईल. आकाश पांड्याच्या बॅट मधून एक क्लास चौकार. उत्तम ज्वेलर 4 रन. थँक्यू मास्टर. जर माझ्याकडे चांगली कौशल्य असतील तर त्या कौशल्यांवरती मी स्टिक राहणं गरजेचं आहे. त्याचा आधार घेणं गरजेचं आहे. मैदानाच्या आणि मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग प्रत्येक बॉलवर होईल असं नाही, परंतु माझी जी बेसिक आहेत ती मला निश्चितच उपयोगात येतील हेच सांगितलंय या बॉलवरती. यावेळेचा चेंडू ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू आहे. प्रथम चेंडू अडवेल फेक करेल त्यावर एक धाव निश्चितच मिळणार आहे. एकेरी धावेने धावफलक वधारतय. षटक देखील संपतय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक 10च्या सरासरीनं प्रमोद सर 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. ज्या पद्धतीने आपण पाहिलं आकाश पांडेला आपण पाहतात 8 बॉल कधी अशी सिच्युएशन पाहिली नव्हती, परंतु ज्या वेळेला सिच्युएशनला तो घेऊन चालतो कोणत्याही संघर्षात खेळण्याची कला या खेळाडूकडे आहे. नो डाऊट अबाउट इट. परंतु इथे आपण पाहिलं तर शॉट सिलेक्शन थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. जिथे त्याच्या बॅट मधून धावा इतर वेळेला येत असतात त्या मात्र येताना पाहायला मिळालं नाही आणि त्याचा नतीजा स्कोर कार्डवर शैवी 26. चंदन सार या टीमच्या धावसंख्या जाऊन पोहोचतात 20 या धावसंख्येवर. धनंजय दवले एका साईडला आपण पाहतात विकेट टेकर गोलंदाज आहे. आता चॅलेंज असेल की लेफ्ट आर्म गोल्डन हिरा आपण पाहू शकता. जेव्हा डावकऱ्या हाताचा गोलंदाज असतो आणि उजव्या हाताचा फलंदाज असतो त्यावेळेला मात्र एक वेगळं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं आणि ते टार्गेट यावेळेला सेट केलं जाईल का या षटकामध्ये. निश्चित यावेळेस मात्र एक वेगळं क्रिकेट अनुभवायला मिळणार आहे, कारण डावकऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि फलंदाज मात्र उजव्या हाताचा. अप्रतिम खोलवर चेंडू परफेक्ट यॉर्कर खोटून काढला जातोय. तुषार बसवत सर्कल मध्ये चेंडूला स्टॉप करेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. चांगला निर्णय कर्णधाराचा पुनश्च एकदा धनंजयला आणलं वैयक्तिक दुसऱ्या सांघिक तिसऱ्या षटकामध्ये, कारण पहिल्या मॅन्डेटरी प्लेच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप उपयुक्त राहिला होता. तो एक फलंदाज बाद केला होता त्यानं गणेश जाधवच्या रूपानं. अप्रतिम चांगलं सेन्सिबल बॅटिंग करण्यामध्ये माहीर असलेला असा खेळाडू अर्थातच विशाल दहागावकर बाळा याला आपण पाहतायत. पहा लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला हेच प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा की नाही हे मात्र आपल्यावर अवलंबून असतं आणि हेच आपण पाहतायत. बाळा गेली कित्येक वर्ष हे दाखवत असताना कोणत्या गोलंदाजाला कसं टार्गेट करायचं, कोणत्या गोलंदाजावर कधी हबी व्हायचं आणि कोणत्या बॉलरवर या वेळेला चांगलं प्रदर्शन दाखवायचं. या वेळेला आपण पाहतायत इनसाइड आउटचा फटका. विघ्नेशला बीट करत चेंडू निघून जाईल. स्टँड अँड डिलिव्हरी शॉट इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम 6 युरो पॉवर 6. थँक्यू मास्टर. यावेळेस आपल्या गोलंदाजाला नजराणा पेश केला. अपिश खेळले. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता, माहिती होतं तरी सुद्धा फटका त्याच दिशेनं खेळला आणि फटक्यामध्ये एवढी ताकद होती ना की बॅट वरती लागता क्षणीच वाटला होता की हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये. आता बॅट बोलू लागली आकाश पांडाची. 10 बॉलमध्ये 17 वरती जाऊन तो पोहोचलाय. सांघिक धावफलक 28 या आकड्यावरती. चांगला बॉटम हँडचा चांगला वापर करतो, फोरआर्मचा वापर करतो आणि ज्या वेळेला मात्र आपण पाहतायत यस फर्स्ट हिट बॉक्स 28 रन झालेले आहेत. 10 बॉल मध्ये 17 रन आकाश पांडेच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपर प्रशांत गरजच्या हातामध्ये व्हाईट बॉल. गंभीर पाटील यांचा निर्णय येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली गेली. प्रशांत गरज उद्याच्या दिवसात इन ऍक्शन आपल्याला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पाहायला मिळेल. आदित्य 11 काशीनाथ दादा पाटील यांच्या संघामध्ये आपण पाहतायत. ग्रामीण क्रिकेट चांगला हाताळतोय.
थोडीशी आउटफील्ड स्लो आणि त्यामुळे मात्र निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील या दुहेरीने संघाची धावसंख्या 31 लॉस ऑफ 1 विकेट. निश्चित आता धावा येऊ लागल्या. आता मैदानाच्या चौफेर बॅटिंग करण्याचा तो प्रयत्न करतोय. मगाशी एकाच विजन मध्ये आणि एकाच रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं केला तो बॅटर आकाश पांडानं आणि त्यामुळे धावा येत नव्हत्या. आता बॅट त्याची बोलू लागली आहे कारण चहूबाजूने तो फटकेबाजी करायला सुरुवात करतोय. यावेळेस विचिटचा पत्ता डीप मध्ये जयेश आहे, याकरिता त्याला तैनात केलं होतं. पहा सर तुम्ही विशेषतः ऑन साइड वरती 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आज या मैदानावरती तुम्हाला ऑफ साइड वरती 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एका वेगळ्या रणनीतीनं प्रत्येक कर्णधार मैदानाच्या आतमध्ये येतोय. कधी कधी आपण पाहतो हवेचा झोत जिथे असतो ना तिथेच मात्र फलंदाज जास्तीत जास्त टार्गेट करत असतात त्या चेंडूला. जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा, ही टॅग लाईन आपण पाहतोय फलंदाजांकडे पाहायला मिळते. काही फलंदाज असे असतात की हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा दृष्टिकोन ठेवतात. काल आपण करण अंबालाला पाहिलं होतं, जो हवेच्या अगेन्स्ट ज्याने बॅटिंग केली स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृती चषकामध्ये काय क्लास बॅटिंग केली होती. सुपर पाहायला मिळालं. 32 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे. आणि ते 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 11च्या सरासरीने 33 वर जाऊन शैवी 26 चंदनसार या टीमची धावसंख्या 33 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. चर्चा जारी राहील दिपेजी माने आणि आमची, परंतु घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि देऊया सिल्वर लाईन साऊंड अँड लाईट्सला. थँक्यू डीजे मास्टर. आपण ऐकत होतो सिल्वर लाईन साऊंड अँड लाईट्स डीजे मास्टरला खूप चांगल्या पद्धतीचं संगीत वादन यावेळेस मात्र त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते. जर पाहिलात तर कॉमेंट्री स्टुडिओ आपला दाखवला जातोय, ज्यामध्ये मुख्य समालोचकाच्या भूमिकेमध्ये प्रमोद शेडगे सर, रुपेश आहे आमचा जो मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये, डीबीएन लाईव्हचे टेक्निकल हेड ते देखील आहेत आणि एकंदरीत समस्त या प्रेक्षकांची मनं रिझवण्याचा प्रयत्न केला जातोय डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलात ना तर एक वेगळं दृश्य आहे. ज्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये इनिंग ब्रेक पाहत असतो तशा पद्धतीचा इनिंग ब्रेक यावेळेस मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि एक चांगली शिस्त या स्पर्धेच्या माध्यमातून समस्त मालवडेकर आपल्याला देताना पाहायला मिळतात. रोहित चौधरी होते डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी दर्शनजी या ठिकाणी उपस्थित होताना सकाळपासून एमसीसी क्रिकेट क्लब आगाशीची संपूर्ण टीम ऑर्गनायझर कमिटी यांना मानाचा मुद्रा असेल. रन झालेले आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. 3 षटकांचा खेळ झालाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्याच बळावरती त्यानं आपल्या लहान वयामध्ये यंगस्टर असेल, मग ताई पालकर असेल, अशा वेगवेगळ्या ओपनच्या संघामध्ये देखील जागा निर्माण केली आहे. तो प्रथम पुनश्च एकदा सज्ज होतोय यावेळेस मात्र बाळाच्या विपक्षामध्ये. टप्प्यात हा बॉल बॅटची वरची कडा आणि चेंडू इथं मात्र फरार होईल सीमा पार नशिबाचा. उत्तम ज्वेलर्स चौकार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37. नशिबाचा चौकार जरूर मिळाला. आपला ऑन साइडला खूप चांगला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मनगडाचा चांगला वापर करत असताना धनंजय देवणे पुढे सरसावत आहेत, फंबल होत आहेत. तत्पूर्वी 2 धावा. काय जबरदस्त दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कोणतीही कमी नाहीये. एक रन आता दिपेजी माने खेळाडूंसाठी श्वास बनला गेलाय. एक रन साठी मात्र झगडत असताना पाहायला मिळतात. परंतु आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं षटकार चौकार मारले की रील्स बनतात, परंतु
दुहेरीने जर संघाला विजय करून देत आहेत तर त्याच्या रील्स बनल्या पाहिजे. खरा रिअल खेळाडू तो आहे, सिंगल घेणं जाणतो. सध्याच्या घडीला षटकार खेळणं सोपं झालंय, परंतु सिंगल काढणं खूप अवघड. यावेळेस अपिश स्क्वेअर कट, टो वरती उभे राहिले, चेंडूला पाठवून दिलं, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर पॉइंट, चेंडू जाईल डीप मध्ये सीमा पार. आलाय उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे मास्टर. प्रोफेसर, चर्चा करत होतो आपण सिंगल डबलची. कालचा सामना तुम्ही पाहिला तर 8 बॉलमध्ये 6 धावा झाले नाही. टेंबी पड्याच्या टीमला अगाशीची ती लाईनअप आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी ग्लेन वैती यांच्या विपक्षामध्ये शनिदेव आगाशी होती. तदनंतर तुम्ही VPLचे आमचे 2 सामने पहा, ज्या ठिकाणी लीग मॅचमध्ये विजयचा संघ खेळत होता, ज्या ठिकाणी 6 बॉलमध्ये 4 धावा बनल्या नाहीत. अंतिम सामन्याकडे तुम्ही पाहिलं तर 24 बॉलमध्ये 12 बनल्या नाहीत. म्हणजे कुठेतरी टेक्निकली अभाव जो आपल्याला पाहायला मिळतोय खेळाडूंमध्ये. चांगला फटका यावेळेला आपण पाहतायत टॅप केला जातोय. या अगोदरचा स्ट्रोक जो आपण पाहिलात विशाल दहागावकरचा बाळाचा अतिशय सुंदर होता. ज्या पद्धतीने आपण तो प्रथमचा बॉल पाहिला थोडासा उसी घेणारा होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला सिक्युअर ऑफ द विकेट हेच दाखवतात DPL लाईव्ह. जणू काही ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न रमेश तेंडुलकर सरांनी खेळलेला तो चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. 44 रन आतापर्यंत शैवी 26 चंदन सारच्या. चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला, कुठून काढला जातोय अक्षरशः. बुंद्यातला बॉल होता. विघ्नेश थोडीशी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाहीये असं वाटलं धनंजय नाईक चेंडूला स्टॉप करतील, परंतु तिथून सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48 ला 1. 4 षटकाच्या समाप्ती अखेर. थँक्यू डीजे. तुम्हाला थांबवतोय कारण व्यासपीठावरती वारेटचा वंडर बॉय, तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका प्रथमेश ठाकरे व्यासपीठावरती दाखल झालाय. जणू आमचं मनवेलपाडा विरार हे प्रथमेशचं दुसरं गाव झालंय, कारण त्याला आम्ही सातत्याने आमच्या या परिसरामध्ये पाहतो, त्यामुळे आमच्या जवळचा खूप चांगला खेळाडू झालाय. सोबतच मोरेगाव विभागाचे शिवसेना शाखा प्रमुख आदेशजी माननीय नितेशजी कुवेसकर यांचं देखील शुभागमन झालंय. स्वागत आहे आपलं. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागत. प्रथमेश ठाकरेला आपण पाहतायत गुट्टे या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले आणि वारेटचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख एकावेक फॉर्मॅट मधून भरपूर वेळा गावदेवी क्रिकेट क्लब वारेट या टीममधून जबरदस्त क्रिकेट खेळलं. जेव्हा ग्रामीण प्रीमियर लीग झाली त्यावेळेला वाडा वर्सेस भिवंडी असा जो प्रेक्षणीय सामना झाला, त्यावेळेला प्रथमेश ठाकरे उभारता सितारा खेळाडू होता. अर्धशतक झळकावला आणि तिथून त्याने मागे वळून कधीच पाहिलं नाही. मोठमोठ्या संघामध्ये त्याला स्थान दिलं गेलं. 10PL सारखी एक मोठी स्पर्धा गाजवली. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला. चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, भरपूर सुमित टेकले यांच्या समवेत धडे गिरवले. खोलवर चेंडू होता. अतिशय सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून किरण गुरुद्वान ऑन फ्रेम. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 49. लॉस ऑफ 1 विकेट 1 बॉलच्या समाप्तीनंतर. निश्चित मागच्या 2 षटकांचा विचार केला तर धावा येऊ लागल्या आहेत आणि चांगल्या धावा आल्या. 12ची सरासरी आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगला बॉल यावेळेला जरूर होता, परंतु तेवढाच चांगला चेंडू एक्झिक्यूट केला. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी मकरंद पाटील पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल चेतन पाटील बॅकअप साठी येतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 धावा या फलकावर शैवी 26 चंदन सारच्या फलकावर पाहायला मिळत आहेत. निश्चित शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि इथून अधिकच्या धावा बनाव्या अशी डिमांड मात्र केली जाते शैवी 26च्या डगआउट मधून, कारण गोलंदाजाला रिमांडवर घेण्याची वेळ निश्चित आली आहे. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. मनगडाचा वापर करत चेंडूला पाठवलाय हवाई सफर. युरो पॉवर षटकार. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. निश्चित डीजे मास्टर सांगतोय वाट बघतोय रिक्षावाला, परंतु या षटकाराची वाट शैवी 26चा संघ देखील पाहत होता. मस्ट निडेड षटकार जो आलाय बाळाच्या बॅटमधून. विघ्नेशला आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर आणि त्यानंतरचा जो आपण पाहताय दबदबा. 12 बॉलमध्ये 26 रन बाळाच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 14 बॉलमध्ये 25 रन
पांडे पांड्याच्या बॅटमधून आपण पाहू शकाल. म्हणजे एक चांगली गुड पार्टनरशिप, जी भागीदारी रचण्याची गरज होती ती भागीदारी रचली गेली. एक सेन्सेशनल बॅटर म्हणून कसा असावा हे बाळा दहागावकर अर्थातच विशाल दहागावकर दर्शवत असताना पाहायला मिळतोय. विक्रांत ठाकूर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली झाली, फेकी सुद्धा त्वरित होत असताना पाहायला मिळते. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. 1 रन मेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 57 ला 1. इथून एका चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. शेवटचा अखेरचा हा बॉल फार महत्त्वाचा असणार आहे या मॅचच्या दृष्टीने, कारण अधिकच्या धावा आल्या तर मात्र पुढे निघून जाईल शैवी 26 चा संघ. चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर जो पाऊस मिळाला विघ्नेशचा अप्रतिम, कारण मातीची खेळपट्टी आहे. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग 57 ला 1, 58 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय प्रचिती मोटर्स 11 या टीम समोर. आणि आता आपण घेऊया एक स्वागत सन्मान. या आपण स्वागत सन्मानासाठी प्रथमेश ठाकरे अर्थातच गुड्डे या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. प्रमोदजी वर्तक साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या यतुची स्वागत सन्मान प्रथमेश ठाकरे यांचं या ठिकाणी करूया. गुड्डे या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, बरीच अर्धशतक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतायत. नेहमी सुमित ढेकले यांचे मार्गदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि म्हणूनच हे खेळाडू आज स्वतःच्या कुशल नेतृत्वावर घडत असताना पाहायला मिळतात. परंतु कोणाचं तरी मार्गदर्शन लाभतं आणि त्यावेळेला तुमच्यामध्ये एक ऊर्जा संचारते. तर प्रथमेश वेल डन, आणि तुमचा प्रवास असाच सुखमयी राहो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट सातत्याने खेळतील याचीच आपण अपेक्षा करूया. चला, पाटील ब्रदर्स टीमचे कॅप्टन आणि शिवलिंग 11 टीमचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. थँक्यू प्रमोद सर. आपल्या सोबत प्रथमेश जोडला जातोय आज व्यासपीठावरती ऍज अ युथ आयकॉन म्हणून आपण त्याला पाहतोय. खूप सारे खेळाडू आता प्रथमेशला आयडॉल म्हणून पाहू लागले आहेत. प्रथमेश ऍज अ क्रिकेटर ग्रामीण आपल्या वारेट मूळच्या संघामधून झालेली सुरुवात आणि आज टेनिस क्रिकेटच्या जागतिक पटलावरती निर्माण केलेलं तुझं एक अबाधित स्थान. एकंदरीत हा प्रवास कसा होता, काय सांगशील? प्रवास तर सर्वांचा गावापासून होतो आणि आज माझ्या गावची प्रीमियर लीग देखील आहे, पण ती मॅच टाकून मी या मॅचसाठी आलो आहे. तर जिंकण्याचा प्रयत्न नक्की करू आम्ही. निश्चित तुला जे खेळाडू ऍज अ आयकॉन म्हणून पाहतात, तुझ्याकडे आदर्श म्हणून पाहतात, अशा खेळाडूंना काय संदेश देशील या स्पर्धेच्या माध्यमातून? काय तर प्रॅक्टिस करत राहा, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. निश्चित हा प्रथमेश आहे. सातत्याने जर तुम्ही प्रथमेशला पाहिला असेल तर तो माईकच्या माध्यमातून कमी बोलतो, कारण बॅटमधून तो खूप जास्त वेळा बोलताना आम्ही पाहिलाय. थँक्यू व्हेरी मच प्रथमेश आणि पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. एक मिनिट प्रथमेश फक्त एक गोष्ट विचारायला आवडेल. अनेक स्पर्धा खेळलेल्या होतात. वसईविरार प्रीमियर लीग म्हणजेच वसईविरार मधील खेळाडूंना काहीतरी एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण झाला आणि तिथून आता स्पर्धा मोठ्या प्रमाणात वसईविरार मध्ये होते. तर या प्रगतीला बघत असताना काय बोलशील? त्या वसईविरार प्रीमियर लीग नंतर आली ती उंच भरारी आणि इथून पुढचं क्रिकेट वसईविरारचं, कारण तू या क्रिकेटला जवळून खेळलेलं आहेस. वसईविरार प्रीमियर लीग मुले भरपूर प्लेयर आपल्याला दिसले की जे दिसत नव्हते आपल्या वसईविरार प्रीमियर लीगमध्ये. आता भरपूर प्लेयर असे दिसून आलेत आणि टुर्नामेंट मला वाटतं कमी झाल्यात वसईविरारमध्ये, तर ते वाढल्या पाहिजे टुर्नामेंट. ही एक अशी टुर्नामेंट जी सातत्याने होते, तशा अजून देखील टुर्नामेंट झाल्या पाहिजेत. कारण की या ग्राउंडवर दरवर्षी मी बघतो 5 ते 6 टुर्नामेंट होतात. ही मला वाटते सेकंड टुर्नामेंट आहे आय थिंक. तर टुर्नामेंट झाल्या पाहिजेत तर आपले प्लेयर दिसून येतील. थँक्यू सो मच. आपण जे काही अमूल्य शब्द या स्पर्धेबद्दल किंवा या वसईविरारच्या खेळाबद्दल व्यक्त केले त्याबद्दल. निश्चित चला जाऊयात दुसऱ्या इनिंगकडे, ज्या ठिकाणी डावाला होतोय सुरुवात. बनवायचे 58 बनवायचे 30 बॉल मध्ये. आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता या मॅच मध्ये जॉईन झालेले दोन्ही न्यू बॅटर फलंदाजी करण्याकरिता यावेळेस मात्र दाखल झालेत. मूळचा अर्नाळाचा असणारा खेळाडू आज मात्र प्रचिती मोटर्स 11 संघाकरिता दाखल होईल आणि त्याच्या जोडीला हर्षद बारी अर्थातच अच्छू दाखल होईल ऍज अ नॉन स्ट्रायकर एंडचा प्रमुख फलंदाज म्हणून. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. चर्चा करायला आवडेल, कारण 58 धावांचा पाठलाग बचाव. दोन संघांची जर का खेळाडूंची क्षमता किंवा त्यांचा जर का कॅलिबर बघितलं तर त्याला बघता या धावा तितक्या मोठ्या आणि छोट्या असं म्हणू शकत नाही. प्रशांत गरत मैदानाच्या आत त्याच्या साथीने अच्छुबारी सारखा एक्सपिरियन्स प्लेअर आलाय. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आता त्याच्यामध्ये त्यांच्याच तोला मोलाचा असणारा खेळाडू म्हणून अच्छुबारीला अनेक वेळा या मैदानात
करत त्या मैदानाच्या प्रत्येक पॅचेसला भलीभाती जाणारा खेळाडू रोहित गोंड सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरिता. प्रशांत आणि अच्चू आयोजकांची एक सूचना येते पंचांना की थोडासा वेळ जातोय, त्यामुळे दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्या. खोला टाकलेला पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तन मन धन आत्मसमर्पण करत असताना रोहित गोंडने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगला बॅकअप जयेशचा. यावेळेस चेंडू निर्धाव जाईल. डॉट बॉल न सांगत होती पहिल्या या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चेंडूची. नाही, तन एकाग्र आणि मन सुद्धा तुम्हाला मन मोठ्या प्रमाणात एकाग्र करून खेळावं लागणार आहे. या खेळपट्टीवरती खेळत असताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे. तुम्ही किती आत्मीयतेने तो सामना करता, किती कॉन्फिडन्सला तुम्ही त्या फटक्यामध्ये टाकता किंवा त्या चेंडूमध्ये आणताय. हवेमध्ये चेंडू हवेमध्ये होता आणि हातामधून झेल निसटलाय. संधी निर्माण केली होती गोलंदाज रोहित गोंडनं, ही संधी मात्र दवडली आहे. मला वाटतं विलास होते त्या ठिकाणी. विलास सूर्यवंशी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा भारत मातेचा सुपुत्र आज मात्र क्रिकेटची सेवा करण्याकरिता मैदानामध्ये ते दाखल झाले आहेत. यावेळेस झेल सहज टिपता आला असता, परंतु प्रशांतला दिलेले हे जीवदान किती महत्वपूर्ण ठरणार ते प्रचिती मोटर्स 11 करता ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होते. आतापर्यंत 2 डॉट बॉलची साखळी जी आहे ती रोहित गोंडनं निर्माण केली आहे प्रशांतच्या विपक्षामध्ये. पुन्हा एकदा यावेळेस वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू जरूर आदळला. एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या, परतावा लागेल अच्चूला. धावबाद होऊन विकेटचं पतन. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हिरडा. थँक्यू डीजे. यानंतर होणाऱ्या मॅचच्या टॉस कडे सुद्धा जाणार आहोत. बघा दीपेश सर, इथे अच्चूबारीची विकेट येणं आणि जो काही क्षण म्हणजे आतमध्ये आपण बघितला जी काही हाकारी किंवा ते मिसकम्युनिकेशन मिसकॉर्डिनेशन बघायला मिळालं. बघा कशा प्रकारे फॉलिंग स्वीप खेळण्यासाठी आले होते. त्यानंतर चेंडूला अडवत असताना बालाने पहिलेच डायरेक्शन दिलं होते की फ्रेकी कुठे करायचे. थ्रो केला गेला आणि त्या थ्रोद्वारे विकेट येते. अच्चूबारीला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या रूपाने तो प्लॅटिनम डकचा शिकार होतोय. यानंतर होणारी मॅच शिवलिंग 11 विपक्ष पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस का बॉसचा ताबा घ्यायचा आहे. शेवटची विनंती वजा सूचना आहे. दोन्ही कर्णधार आमचा आवाज जर आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल, पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा आणि शिवलिंग 11. चला अखेरची सूचना असणार आहे आपल्याला, कारण कोणताही वेळ आम्ही दवडणार नाही आहोत. रोहित गोंड 3 डॉट बॉल आले आहेत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेनं डीप मध्ये खेळाडू आहे लॉंग ऑफ वरती, त्यामुळे अखेर कोंडी फुटली आहे बॅटिंग करणाऱ्या प्रशांत गरजची. 4थ्या बॉल वरती सिंगल आली आहे. एकेरीने धावफलकावरती धावांचा श्री गणेश झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अतिशय उपयुक्त गोलंदाजी आपल्या शहीबी 26 चंदन सार टीम करिता करत असताना गोलंदाज रोहित गोंड. कौतुक करणं गरजेचं आहे रोहितचं. ज्या प्रकारे त्याने चेंडू हाताळले, एक झेल जरी सुटला तर मोठ्या फटक्यामध्ये त्याला कन्वर्ट करू शकलं नाही. हालाकी वेळ अजूनही खूप सारी शिल्लक आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 58 म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काय कशा प्रकारचा खेळ होईल हे आत्ताच आपण भाकीत व्यक्त करू शकत नाही आहोत, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरीज अँड अनसर्टनिटीज. अनिश्चिततेचा हा खेळ आहे, त्यामुळे अनिश्चितता या खेळामध्ये भरली आहे. शेवटचे 2 बॉल बाकी असताना तुषार मूळचा पालघरचा विरार नगरीमध्ये. रोहित गोंड लेफ्ट हँडर विपक्षात बॉल अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लागल्यानंतर यष्टीरक्षक विशाल धागावरच्या हातात विसावतोय. आणखी एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी रोहित गोंडची. याकरिता मुंबई परिसरामध्ये त्याला मोठमोठ्या संघामध्ये आमंत्रित केलं जातं. विशेषतः बोरिवली बॉईज हा त्याचा मूळचा ओपन क्रिकेटचा संघ आहे. कित्येक वेळा त्यानं सुभाष कोल्हापटे सर अँड कंपनीच्या दरम्यान आपलं क्रिकेट अनुभवलंय आणि त्या अनुभवाचा पूर्ण उपयोग आज मात्र या पुरापाड्याच्या मैदानावरती करत असताना पाहायला मिळतोय. मातीची खेळपट्टी आहे जिथे रोहित ज्या प्रकारे चेंडूला टर्न करणं जाणतात किंवा त्यांच्या त्या गोलंदाजीसाठी त्या शैलीसाठी पोषक अशी खेळपट्टी. मोठा फटका, चर्चा केली, अपेक्षा होती, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. चेंडू तितक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल होऊ शकलेला नाहीये आणि आकाश पांडेनं असताना फलंदाज तुषारला मैदान सोडावं लागतं.
अजून एका विकेटचं बदल, दुसरा विकेट, दुसरा गडी बाद. चढ़ा है रंग चढ़ेगा बैंड बजा है बैंड बजेगा जश्न चला है जश्न चलेगा ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा आइला रे आइला आत्तीचा मैला आइला रे आइला आत्तीचा मैला रंग थँक्यू डीसे मास्टर. रंग चढायला लागला या सामन्याला, कारण पाहिलं ना तर 58 धावांचा पाठलाग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केवळ धावा आल्या त्या 1 आणि गडी बाद झाल्यात ते म्हणजे 2 महत्वाचे फलंदाज अच्चू धावबाच्या स्वरूपात तुषार दसवत. बघा काय जबरदस्त कव्हरेज आहे, फटका पहा आणि त्यानंतर कॅमेरामॅननं केलेलं कॅमेरा वर्क पहा. हवेमध्ये खेळले, जास्त काळ चेंडू अधिक हवेमध्ये राहिला, एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. झेलच्या खाली चांगला सेटअप आणि पाय पहा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये राहिली याची काळजी घेतली आकाश पांडेनं आणि चांगला झेल कंप्लीट करत असताना मोठ्या गड्याला यावेळेस मात्र माघारी परतवलाय. नवीन गोलंदाज विलास सूर्यवंशी आलाय गोलंदाजी करण्याकरिता. विलास सूर्यवंशीच्या हातामध्ये चेंडू आणि बघा प्रत्येक क्षण 2 अँगलला दाखवत असताना 2 वेगळ्या फ्रेम मध्ये ते चित्र दाखवलं. फलंदाजाने मारताना चिवेळ आणि ज्या वेळेला गॅदर केला गेला कॅच केला गेला त्यावेळेचा तो क्षण, या सर्व बाबी आमच्या डिव्हिजनच्या संपूर्ण टीमने खूप चांगल्या रीतीने दाखवल्यात आणि म्हणूनच पालघर जिल्ह्यामधील प्रगती साधणार युट्यूब चॅनल एक चेतन पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. परंतु दीपेश सर या मॅच कडे जर आपण बघितलं, जर का प्रचिती मोटर्स या संघानं हे मागील षटक ध्यानात ठेवलं तर कदाचित या 58 धावांचा पाठलाग करणं सोपं नाही राहणार. पण जर का याला विसरून 4 षटकामध्ये 57चं आव्हान असं समजलं तर कदाचित या मॅच मध्ये ते आपले रंग भरू शकतात. आपला या मॅच मधलं जी पकड आहे ती मिळवण्यामध्ये त्यांना यश संपादन होऊ शकतं. प्रशांत घरत अजूनही मैदानाच्या आतमध्ये निश्चित इथून मात्र मागच्या षटकामध्ये काय घडलं हे विसरणं गरजेचं असणार आहे, कारण प्रचंड 4 बॉल खेळलेत आणि 1 धाव त्यानं केवळ बनवली आहे. ही त्याची बॅटिंग नाही आहे, मूळची ही त्याची बॅटिंग नाही आहे, त्यामुळे त्याला या षटकामध्ये बरसावं लागणार आहे. आता इक्वेशन बदललंय, 24 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्या त्या धावा 57. 24-57, 57-24. संजय आलेत लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल संजयचा उडवलाय मिड ऑफच्या डोक्यावर, 1 बाउन्स सीमा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. My name is Lakhan, my name is Lakhan, सजनों का सजन मेरा नाम है लखन. थँक्यू डीजे. बघा समोरच्या दिशेने हा कसा फटका खेळलाय संजय यादव. यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आला होता, खडे खेळलेत, उजव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू तिथून बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती 4 धावांची नसीहत. संजय यादव गोलंदाजी मार्क वरती असताना त्याने पहिला चेंडू 4 धावांसाठी हाताळला. नेक्स्ट बॉल साठी पाहूयात कशा प्रकारचा चेंडू घेऊन येतोय, कोणत्या प्रकारचा चेंडू तिथे इंट्रोड्यूस करतोय आणि प्रशांत त्या चेंडूवरती कशासाठी तयार आहे. आता हा मानसिकतेचा खेळ आणि प्रगत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिला तो चेंडू फळीचा खेळ म्हणायचे, त्याच्यामध्ये आता तुमच्या मानसिकतेचा सुद्धा खूप मोठा कस लागत असतो. नेक्स्ट बॉल येतोय डॉट, चांगला केला कमबॅक. याकरिता संजयला सध्या विरारच्या वेगवेगळ्या संघांमध्ये अग्रमानांकित स्थान आहे, कारण सध्या जर तुम्ही पाहिलं तर वसई विरारमध्ये लेफ्ट हँडर गोलंदाज आहेत, त्यांच्या यादीमधील एक अग्रमानांकित नाव आहे अर्थात संजय, आणि त्या पद्धतीची गोलंदाजी त्याची राहिली आहे. आणि या संजयला शैवी 26 न आपल्या VBPLच्या सीझनमध्ये देखील घेतलं होतं. त्याचं कारण हे एकमेव अद्वितीय होतं. पुनश्च एकदा संजय सज्ज होत असताना प्रशांत करिता इनसाइड आउटचा फटका. अपिश खेळले डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर वरती प्रोटेक्शन नव्हतं, परंतु लॉंग ऑफ वरती जात असताना चांगलं काम आकाश सकपाळनं केलंय. फेकी चांगली, परंतु 2 धावा थांबवू शकलेले नाहीयेत आपल्या टीम करता. दुहेरी धावा धावपलकावरती वधारतायत, धावपलक जाऊन पोहोचतंय ते अर्थातच 7 या आकड्यावरती. 7 वरती धावा आहेत. 7 अलगे तो मात शब्द आठवतो, म्हणजे तुम्हाला मात करायची. आता कोणावरती मात करायची आणि त्या अनुषंगाने खेळ केलं जाते की नाही. प्रशांत गरतला या मैदानावरती बरसावल्या बगैर पर्याय नाहीये, परंतु संजय यादवला आपली सिद्धता दाखवले बगैर सुद्धा पर्याय नाहीये. मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बघा मागील 4 चेंडूंचा खेळ जर आपण बघितला, मागील 3 चेंडूचा खेळ, 4 चेंडूचा खेळ आपण जो बघितला त्याच्यामध्ये काय नक्की बघायला मिळाले. बघा हा टप्पा पडल्याचा चेंडू थोडा खाली राहिला, म्हणजे सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्याचा खाली राहतोय. प्रशांतने ज्या वेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला बॅटला चेंडू कनेक्ट झाला. आडव्या बॅटचा प्रयत्न केला, ज्यावेळेला लवकर क्विक बॅट फिरली गेली त्यावेळेला चेंडू मिस झाला. शिकण्यासारखं खूप काही आहे. आता उर्वरित 2 चेंडू बघूयात आपण कशा प्रकारे हाताळले जातात. निश्चित संजयच्या गोलंदाजीचा विचार केला तर स्किडी बॉलर आहे, स्किडी कस्टमर आहे, पडल्यानंतर वेग प्राप्त करतो, जास्त चेंडू फिरवण्यावरती वळवण्यावरती त्याचा भर नाहीये आणि संजय यादव याकरिताच ओळखला जातो. 2 बॉल डॉट त्याने आतापर्यंत हाताळले आहेत प्रशांत करिता. पुनश्च एकदा संजय, यावेळीचा बॉल
बैठक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जास्त काळ हवेमध्ये जय जेलच्या दिशेनं वा जबरदस्त उलटा रनिंग कॅच भाईंदर वरून मला का बोलवलं हे दाखवलंय राईच्या हिरोनं जयेशने टिपलेला अप्रतिम झेल मोठ्या विकेटचं पतन प्रशांत गरज बॅक टू पॅव्हेलियन थँक्यू. आता बोरांचा सीझन आहे आमच्या डीजे मास्टरला ती बोरं आठवायला लागली बघा. उलट्या दिशेने जात असताना हा झेल टिपला गेला जय शेजवलने आणि तो झेल टिपत असताना त्याने त्या चेंडूवरची नजर हलू दिली नव्हती आणि जसं तुम्ही म्हटलात ना की रनिंग कॅच घेतलाय हा रनिंग कॅच नव्हता हा स्टनिंग कॅच होता. पूर्णपणे स्टनिंग कॅच होता. सोपं नव्हतं. इट्स हार्ड टास्क. ही हार्ड टास्क होती आणि त्या टास्कला त्याने कंप्लीट करत असताना झेलला कन्वर्ट केलं. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अजून एक घातक फलंदाज त्या ड्रिंक्स बरोबर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय किरण गुरुद्वार. किरण गुरुद्वार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धापलकावरती आहेत. अडचणीमध्ये सापडला प्रचिती मोटर्स 11 हा संघ बघणार आहोत इथून पुढचा कमबॅक पलटवार. थँक्यू. डीजे तुम्हाला थांबवतोय. चला या षटकातील 2 बॉल नंतर आम्ही टॉस करणार आहोत. पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा आणि शिवलिंग 11 आले दोन्ही कर्णधार. या 1 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. दीपेश माने सर दरवर्षी यावर्षी सुद्धा या स्पर्धेला आमचे मित्र आहेत सरांचा आवाज सुद्धा ऐकला. उद्याच्या दिवसामध्ये थँक्यू. डीजे आपल्याला टॉसची वेळ झाली आहे. आपण जर पाहिला तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवलिंग 11. टॉस करण्याकरिता मी विनंती करेन. चला दोन्ही कॅप्टन. एका बाजूला आपल्याला रोशन पाहायला मिळणार आहेत. आज युज्युअल आदरणीय सन्मान्य संदीपजी वर्तप बंधू आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे टॉस. आमचे मार्गदर्शक आणि सातत्याने या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आदरणीय संदीपजी बंधू आपणास विनंती करतो. स्पेशल कॉइन आहे अक्षय. एका बाजूला राईट क्लिक आहे आणि दुसऱ्या बाजूला MCC आहे. ॲज युज्युअल आमचं दरवर्षी प्रमाणचं हे कॉइन आहे. लक्षात ठेवा. ऋषी एका बाजूला ऋषी मात्रे आहे दुसऱ्या बाजूला आमच्यासोबत अक्षय घरत आहे आणि आमचे प्रमुख पाहुणे सर प्लीज डू दी ओनर. राईट क्लिक अँड MCC is the call and right click it is. राईट झालाय. पहिल्यांदा प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण खेळाडूंकरिता या रखरखत्या रणरणत्या उन्हामध्ये उपयोजित असं अजयजी भालचंद्र वर्तक यांच्या शुभ हस्ते माध्यमातून आणि सोबतच फळ एक मान्यवरांसोबत फोटो घेऊयात आपण. थँक्यू सर. विनंती करतो आपण भिवंडी परिसरातील खेळाडू आणि शिवलिंग 11 हे समीकरण आहे. तर नाणेफेक जिंकले. टॉस काय आज आपल्या टीम मध्ये कोणकोणते स्टार प्लेयर पाहायला मिळणार आहेत. समोरच्या बाजूला सुमित टेकळे आणि कंपनी आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील आपल्यास. अक्षय निश्चित नाणेफेकीचा कौल हा आपल्या विपक्षात गेलाय. निश्चित प्रथम क्षेत्ररक्षण करायचं होतं. आता बॅटिंग करायची चांगली टीम आहे. आज चांगले प्लेयर्स कॉम्बिनेशन देखील चांगलं आहे. किती धावांपर्यंत बघताय या मॅचला पाहत असताना. एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेकरता काय सांगाल. दरवर्षीप्रमाणे तुम्ही देखील या मैदानामध्ये आलाय. दरवर्षीप्रमाणे ही 5व्या वर्षामध्ये स्पर्धा आहे. काय सांगाल स्पर्धेबद्दल. शुभेच्छा असतील अक्षय तुला देखील. तर
न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. नाणेफेक जिंकली आहे ते निश्चितच शिवलिंग 11 ठरवलंय. आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि नाणेफेकीचा गोल झाल्यानंतर नेक्स्ट बॉलर मॅच सुद्धा खूप चांगली रंगेल. एका बाजूला भिवंडीची स्टार कास्ट असणार आणि त्या स्टार कास्ट समोर आपल्या पालघर जिल्ह्यामधील काही नामवंत खेळाडू, त्यामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे मकरंद पाटील यावेळेला स्ट्राईक एंड वरती होते आणि ऑन साइडला त्यांनी ऑनराईटचा फटका खेळला. जोपर्यंत जयेश फील्ड करतील तोपर्यंत एक धाव येते. धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर एका धाव्याने जाऊन पोहोचलेत 11 वरती आणि इक्वेशन 15-47 ची होऊन थांबली. निश्चित या संपूर्ण गोलंदाजीचा विचार केलात ना तर जबरदस्त स्टार कास्ट असणाऱ्या बॅटिंग लाईनअपला थांबवलं मी म्हणेन रोहित गौडने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, थोडा डाऊन झालेत, शोल्डर थोडेसे डाऊन पाहायला मिळतात. कारण जी डॉट बॉलची साखळी रोहितनं पहिल्या षटकामध्ये निर्माण केली ना ती साखळी त्यानं कंटिन्यू ठेवली. आतापर्यंत रोहितचा स्पेल तुम्ही पाहिलात ना तर त्यानं जवळजवळ 10 चेंडू टाकलेत आणि 10 चेंडूमध्ये रोहितनं धावा खर्ची घातल्यात. त्या अर्थातच केवळ 5. म्हणजे या महत्वाच्या गोलंदाजाच्या यादीचं काम तुम्ही पाहताय शेवी 26 संघाकडून. म्हणूनच लीड बॉलर म्हणजे तुमचा जो स्ट्राईक बॉलर ज्यावेळेला स्ट्राईक देतो किंवा अशा प्रकारचा परफॉर्मन्स करतो त्यावेळेला आपोआप तुमच्या त्या संघाला बळकटी येत असते ऍज अ बॉलिंग युनिट म्हणून. तुम्ही ज्या गोलंदाजांना घेऊन जाता त्या गोलंदाजामध्ये तुमचा स्ट्राईक बॉलर चालला, जो मोरक्या चालला, तर बाकीची जी मागची जी जो तुमचा गोलंदाजीचा क्रम आहे तो आपोआप त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना त्यांना सुद्धा एक आधार मिळत असतो. त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स अप होण्यासाठी त्या गोष्टी खूप काही मदतगार असतात. आता धावपलकावरती धावा जर आपण बघितलं तर 11 आहेत. इथून एक षटकार आला तर थोडीशी कहाणी बनू शकते. चेतनने दुरून खेळला चेंडूला आणि जोपर्यंत ऑफड्राईव्हच्या फटक्यावरती एकदम काढतील. षटकाची सुद्धा होती समाप्ती. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपतोय. 12 वरती 4. प्रचिती मोटर्स 11 या संघाचा धावफलक. आता 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. 12-46 हा सामना. इथून मात्र थोडासा लांब चाललाय बॅटिंग करणाऱ्या प्रचिती मोटर्स 11 संघाच्या दिशेनं. इथून या सामन्यामध्ये जर पाहिलात ना तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक असताना या 6 चेंडूमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. कारण 12-46च्या या सामन्यामध्ये जर इथून 15 ते 20 धावा आल्या तर किमान शेवटच्या षटकामध्ये 22-23 धावा होऊ शकतात. हे इक्वेशन समोर ठेवून बॅटिंग करावी लागणार आहे. थोडीशी घाई करावी ही सूचना मात्र वारंवार आयोजकांच्या वतीने येईल. कारण अजूनही इथून जर पाहिलात तर आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. 5-5 षटकांचे सगळे सामने व्हावे हा आयोजकांचा एक चंग आहे आणि तो चंग पूर्ण करण्याकरिता खेळाडूंनी देखील साथ देणं गरजेचं आहे. यानंतर एक मोठी मॅच शिवलिंग 11 त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलात तर पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा, एका बाजूला टीम राजा गुलवी अँड कंपनी तर दुसऱ्या बाजूला पाहिलात तर टीम सुमित ढेकळे अँड कंपनी एकमेकांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळणार आहे. जयेश गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल खोलात टाकला. ओहो क्या बात आहे. रिस्ट वर्क जबरदस्त चेतन पाटीलच्या बॅट मधून अप्रतिम देखणा दर्जेदार युरो पॉवर षटकार. बघा जयचा हा चेंडू विकेट वरती होता. विकेट टू विकेट बॉलिंग काढण्याचा प्रयत्न आणि ज्या वेळेला सफल झाले त्यावेळेस ते पायावरती चेंडू आलाय आणि चेतन पाटीलची पायावरचा फटका खेळण्याची जी काही महारत आहे ती वेगळी आहे. ती त्याने दाखवली आहे आणि हा लेग फ्लिकचा फटका बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेला सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार. षटकार आला. षटकाराने धावफलक वेगाने वाढत असताना 18 वरती जाऊन पोहोचलं. 4थ्या षटकामध्ये येत असताना अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. इथून पुढे 2 मोठे फटके त्यामध्ये अजून एक लगातार दुसरा. चेतन ने सांगितलंय मैच अभी खत्म नहीं हुआ है दोस्त, रुकिए जरा सबर करिए, हो सकता है ये मैच हम बनाए. कौतुक करावं लागेल. बघा सुरुवातीलाच कुठे येऊन बरे 4थ्या ते 5व्या स्टंपवरती उभे राहून त्याने चेंडूला ऑन साइडला खेळलंय. सगळेच जण म्हणतात की ऑन साइडला फटका प्रिपेअर करणं म्हणजे इथे थोडीशी चिंताजनक बाब आहे. ते संकटाला आमंत्रण आहे, विकेटला आमंत्रण आहे, परंतु चेतनने त्याच्या विरुद्ध कामगिरी केली आहे. चेंडू बॅट जवळ येत नव्हता, स्वतःजवळ येत नव्हता, चेंडूच्या जवळ जाऊन फटकेबाजी करण्याचा मानस दाखवलाय. लगातार 2 षटकार आले. लगातारचे 2 चेंडूवरती 2 षटकार. यावेळेस मात्र जयेशने दिशा बदलली. दशा बदलणार का? निश्चित दशा देखील बदलली आहे. यष्टांवरती जाऊन आदळलाय चेंडू, परतावं लागेल. यावेळेस चेतनला गुड कमबॅक. पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, शोधावा लागला चेतनला आणि अक्षरशः जाऊन चेंडू आदळला. यष्टांवरती 8 बॉलमध्ये 16 धावा करून तो माघारी परतलाय. सांघिक धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले
ते निश्चितच 24 झाल्यात आणि इथून मात्र जर पाहिल्यात तर 22.67च्या सरासरीनं 9 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इन झाल्यात विघ्नेश साखळतोडे. नाही आणि जो आस्किंग रन रेट होता तो अजूनही कायम आहे. विकेट आली आहे. चेतन जो बहरामध्ये लयमध्ये वाटत होता तो मैदानाबाहेर येतोय. थोडीशी निराशा आहे चेहऱ्यावरती. त्या एक्सप्रेशन जर बघाल तर तिथे थोडीशी तो हताश चेहरा आपल्याला दिसून येतोय जरूर. परंतु विघ्नेश साखळतोडे विघ्न इथून दूर करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघूयात कितपत ती विघ्न दूर केला तर रिव्हर्सचा अटेम्प्ट. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंट मध्ये. मला वाटतं इथं गणेश आहेत खूप चांगली फिल्डिंग करत असताना एक धाव कंप्लीट झाली आहे. आता दीपेश सर या मॅचकडे जर तुम्ही बघाल तर इथं चेंडू शिल्लक आहेत 2. या 2 चेंडूवरती जर का 2 मोठे प्रहार आले या मॅच वरती चांगला कंट्रोल आणि तो कमबॅक म्हणता येईल टीम प्रचिती मोटर्स 11 संघाचा. निश्चित गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि त्याकरिता आता मकरंदला सुद्धा दुसऱ्या बाजूने हल्ले चढवावे लागतील. जयेश पुन्हा एकदा खुला टाकला. यावेळेचा बॉल बॅटची कडा घेऊन मागे चाललाय. शॉट फाईन लेगला विलास होते. चेंडू अडवला जाईल. निश्चितच 1 धाव पूर्ण होते. एकेरी धावेने धावफलक वधारते. धावफलक जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. आणि जसं इक्वेशन आता पुढे जातं तिथे तुम्हाला त्या मोठ्या पटक्यांची आपण 2, 3, 4 असं बोलत होतो त्याच्यानंतर त्यांना बॅक करण्यासाठी जे काही 1 ते 2 चेंडू एक्स्ट्रा असतात बफर त्या चेंडूंना तुम्हाला आता मोठ्या फटक्यासाठी युटिलाइज करावा लागणार आहे. विघ्नेश साखळतोडे समोर जयेश. बघूयात काय करते. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. मोठ्या फटक्यासाठी जात होते परंतु लवकर शरीराची पोझिशन बदलली आणि बॅटला ज्यावेळेला चेंडूचा संपर्क झाला त्यावेळेला पूर्णपणे मिस टाइम होणारा हा चेंडू 1 धाव देऊन जातोय. 4 षटकं संपली. 27 वरती धावफलक थांबलंय. येणारे चेंडू आता शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. ती टीम प्रचिती मोटर्स 11 या संघाला. थँक्यू डीजे मास्टर. का क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं हे मात्र निश्चित पाहायला मिळालं. कारण 58 धावाच्या या आलेखाला पार करत असताना ज्या पद्धतीनं बॅटिंग लाईनअप होती कुठेतरी 3 ते 4 षटकांमध्ये सामना संपेल असं वाटत होतं. परंतु रोहित गोंडची ती 2 अप्रतिम षटकं आणि ज्याने थांबली ही स्पर्धा. ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय या मॅचचा. येस शिवलिंग 11 मध्ये आज मात्र आपल्याला कामण परिसरातील खेळाडू देखील पाहायला मिळणार आहेत. येस स्वागत आहे आपलं देखील. साजन अँड कंपनी या टीमचं व्यवस्थापन करत असताना स्विचिटचा फटका. विलासच्या विपक्षामध्ये खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग नाहीये. हवेमध्ये जास्त काळ राहिलाय चेंडू. मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्स वरती गॅदर केला जाईल. तद्वर घेतली गेली 1 धाव. खूप दूर राहिला. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्या गोलंदाजीच्या बळावरती अधिराज्य गाजवलं शैवी 26 चंदनसरच्या गोलंदाजांनी या मॅच वरती. नाही आणि याची सुरुवात कोणी केली. रोहित गोंड पहिल्या षटकामध्ये 1 धाव आल्यानंतर पूर्णपणे दडपणाखाली आणलं प्रचिती मोटर्स या संघाला. त्या षटकामध्ये जर का 1-2 मोठे फटके आले असते कदाचित शैवी 26 चंदनसरसाठी ही कहाणी थोडीशी वेगळी दिसली असती. तिथे त्या धाबा न बनणं दडपण अधिक वाढवताना दिसत होते आणि यावेळेला उसळी घेणारा चेंडू पंच वळून सांगतात येस इट्स वाईड. मकरंद पाटीलला हिरो बनण्याची संधी आहे. 5 चेंडू 29 धावांची आता गरज आहे. 5 चेंडू 29 म्हणजे 5 षटकार. पुरापाड्याच्या मैदानावरती या येणाऱ्या 5 चेंडूवरती जर का 5 षटकार लगावले तर यापेक्षा दुसरा कोणता चांगला विक्रम नसणार आहे. एखादा उजव्या हाताच्या फलंदाजाकडून केलेला तो विक्रम म्हणून मोठा विक्रम मानला जाईल. निश्चित परिश्रम करावे लागतील याकरिता मकरंदला. यावेळेचा बॉल वेगवान होता. बॅटची कड घेतली मागे. यष्टीरक्षक बाउन्स वरती चेंडूला गॅदर करतील. तदवर धाव घेण्याची कोणती संधी नाहीये. आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे कारण भीष्म पराक्रम करावा लागणार आहे. 4 चेंडू आणि 29 धावा. 58 धावांचा बाटला करत असताना शेवटच्या 4 चेंडूवरती 29 धावा ठेवणं म्हणजे काय गोलंदाजी केली असेल गोलंदाजांनी याचा तुम्हाला अनुभव या ठिकाणी आलाच असेल. आणि या मैदानावरती खेळण्याचा जो काय अनुभव आहे बघा. जडमध्ये टाकलेला चेंडू. विलासचा वेगावरती जो काही कंट्रोल आहे किंवा विलासच्या ज्या काही गोलंदाजीची शैली आहे तिला बघता तुम्ही जास्त बॅकलिप मागे नेऊन फटके नाही खेळू शकत. तुम्हाला क्विक पोझिशन मध्ये येऊन फटके इंट्रोड्यूस करावे लागणार आहेत. ते इनिशिएट करावे लागणार आहेत आणि तसं करत असताना तुम्ही विलासच्या पहिले मानसिकतेशी खेळणं गरजेचं आहे. विलासने आतमध्ये येणारा चेंडू हाताळला. तो बिलकुल तो क्रशर होता. बघा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा त्याच दाटणीचा फटका त्याच दाटणीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न विघ्नेशने त्याला मागे घेण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु आता ती वेळ निघून गेली आहे. हा सामना औपचारिकतेच्या दिशेने वळतोय आणि औपचारिकतेच्या दिशेने वळत असताना शैवी 26 चंदनसर संघ आता
त्या क्वालिफाईंग रेस म्हणजे म्हणतात ना आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये एंटर होताना आपल्याला दिसणार नाही. अजून एक बॉल मला वाटते बाकी आहे. तर विकेट येते. फलंदाज बाद. विघ्नेश साखरतोडे डिपार्ट्स. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय, तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय, तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. प्रेमानं म्हणतो तुला पिल्लू. यावेळेला बाहेर निघणारा चेंडू आणि बघा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. धनंजय आता फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतात. शेवटचा चेंडू म्हणजे औपचारिकता जी आहे तिला कंप्लीट करण्यासाठी मैदानात ते दाखल होतात. तुर्तास यानंतर होणाऱ्या मॅचची चर्चा आपण करणार आहोत, कारण यानंतर 2 दिग्गज संघांमध्ये ती मॅच खेळली जाणार आहे. शिवलिंग 11 हा संघ एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा हा संघ. आणि आज दीपेश सर या स्पर्धेमध्ये खेळणारे जे काही संघ आहेत जवळजवळ 80 ते 90% खेळाडू या मैदानावरती अनेक वेळा खेळलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा खेळ या खेळपट्टीवरती धावा बनणं, त्यांना वाचवणं, त्याच्यासाठी होणारा संघर्ष या सगळ्या गोष्टींची सगळ्यांना जाण आहे. आता जो चॅलेंजरचा संघ समोर खेळणार आहे पुरापाड्याचा पाटील ब्रदर्सचा संघ, त्या संघाचा जो खेळ आपण मागील 3 वर्षातला जर या मैदानाचा पाहिला तर यशस्वी संघ म्हणून त्याला आपण बघितलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न धनंजयने. शेवटचा चेंडू पाटील दिला डीप मध्ये, ज्या ठिकाणी प्रोटेक्शन माही फील्ड करेल तोपर्यंत चौकार आला वाटते. चौकार आलाय परंतु उशीर झालाय. अशा प्रकारे सामना संपला, सामना जिंकला शैबी 26 चंदनसार या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय संघ प्रचिती मोटर्स 11 हार्ड लक टीम. येस, बिग अपसेट ऑफ द टुर्नामेंट. स्पर्धेच्या बाहेर झालाय तो अर्थातच प्रचिती मोटर्स 11 हा संघ. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तो अर्थातच शैवी 26 चंदनसारचा संघ. व्हेरी प्लेड अँड व्हेरी वेल